हे बघा अशा पायऱ्या आहेत. आणि असं म्हणलं जातं की ही एक विहीर आहे नवसाला पावते. आणि मित्रांनो, या मंदिराबाबत अशी एक कथा सांगितली जाते की हे मंदिर पांडवकालीन आहे. आणि हे चैत्यगृह बघा पूर्ण किती मस्त दिसतंय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. तर आज आम्ही चाललो आहोत कारल्याला. कारला म्हणजे लोणावळ्याच्या अलीकडे. तिथे आहे एक विराईचं मंदिर आणि त्याच्याच बाजूला आहेत कारला केव्स. तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया आणि निघूया. इकडे बघा, इकडे आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. पण आपण काय एक्सप्रेसवेने जाणार नाही आज. आपण चाललोय सरळ जुन्या पुणे मुंबई हायवेने चाललोय. कारण 40 किलोमीटर साठी काय एक्सप्रेसवेने जाऊ, जवळच आहे. हे बघा, इथून आता देव रोड स्टार्ट झालाय. हा देऊ फाटा. इथून आता लेफ्टला जाऊया. हा आहे जुना मुंबई पुणे हायवे. लोणावळा आहे 36 किलोमीटर इथून. आपल्याला लोणावळ्याच्या अलीकडेच जायचंय, त्यामुळे आपल्याला साधारण 30 किलोमीटर असेल अजून. हायवे बघा, जुना हायवे, त्यामुळे थोडासा लहान आहे. बघा, पोहोचलेलो आहे आता सोमाटणे फाट्याच्या टोल नाक्यावर. इथं या जुन्या हायवेला पण टोल लागतो, ते 45 रुपये टोल आहे. तर आपल्याला आता राईट घ्यायचा आहे. हा इकडे जाणारा रस्ता आहे, तो सरळ मुंबईकडे जातो आणि आपल्याला इकडे राईटला जायचंय. इथे पण मगनलाल चिक्कीचे शॉप आहे. मित्रांनो बघा, आता चाललेलो आहे वरती. इथून थोडासा घाट रस्ता चालू झालाय. डोंगरावरती जावं लागतं. पार्किंग तर वरती आहे, त्यामुळे गाडी घेऊन जातोय वरतीच. आणि इथे एंट्रीला आपल्याला 50 रुपये लागले ग्रामपंचायत फी म्हणून. आणि ते गाडीवरती जाते, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. असं दुसरा रस्ता खालून पण आहे ट्रेकिंग करायला. ते खाली पार्किंग करून वरती ट्रेकिंग करत जाऊ शकता मंदिरापर्यंत. पोहोचलेलो आहे आता. इथे गाडी पार्किंगला लावली आहे. वरती चालत जावं लागेल थोडस. हे बघा, इथून आता एंट्री सुरू झाली मंदिराची. फुलांचे वगैरे दुकान आहेत. प्रसाद, फुलं, हार, देवीसाठी ओटीचं सामान वगैरे इथून घेऊ शकता. पेढे पण आहेत. हे बघा, इथे दोन्ही साईडला, या साईडला बंद आहे, या साईडचे ओपन आहेत. खेळणी वगैरे पण आहे लहान मुलांसाठी. बघा मित्रांनो, इथून पेढे घेतलेले आहेत. आपण घेतलेत कंदी पेढे. चला आता पेढे घेऊन चाललोय वरती. एक वेळा 5 पायरी पादुका मंदिर. हे बघा, इथेच आहे जाता जाता. बघा, इकडे पण वरती भरपूर दुकान आहेत. इथे पण आहेत पेढ्याच्या दुकानावरती. थोडीशी गर्दी दिसते आज. हे बघा, अशा पायऱ्या आहेत. जास्त नाहीत, आता आलो असेल बहुतेक वरती. इथे बघा मित्रांनो, एंट्री केल्यानंतर इथे ते कारला केव्स बद्दल माहिती दिलेली आहे. इथे मराठी आहे, हिंदी आहे आणि इंग्लिश मध्ये पण दिलेली आहे. आणि या बघा मित्रांनो, कारला केव्सचा परिसर आणि इकडे मंदिराचा परिसर. मंदिर परिसरातच इथे केव्स सुद्धा आहेत. केव्सचं तिकीट आता आपण घेतलंय, ऑनलाईनच घ्यायचंय. पाठीमागे बघा, इथे केव्स आहेत आणि या साईडला मंदिर आहे. चला आता मंदिरामध्ये आधी दर्शन घेऊया, त्यानंतर मग केव्स मध्ये जाऊया. बघा, इथे लाईन आहे, थोडीशी लाईन मध्ये थांबूया. आज शनिवारचा वार असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे, पण काय नाही, लगेच नंबर लागून जाईल. थोडीशीच लाईन आहे इथे. हे बघा, इकडनं एंट्री आहे मंदिराची. हे बघा, लाईन सिस्टीम अशी केलेली, जास्त गर्दी असते तेव्हा या साईडची पण ओपन असते, पण आता मधूनच ओपन केली.
कारण गर्दी काय तेवढी नाहीये, 1 किंवा 2 लाईनच ओपन आहेत. चला मित्रांनो, आलेलो आहे दर्शन घेऊन. पाठीमागे बघू शकता, या साईडला मंदिर आहे आणि इकडनं दर्शन घेऊन बाहेर यायचंय. तर आता आलोय बाहेर आणि बाहेरचा इकडे पाठीमागे एकदा व्ह्यू बघा, डोंगरावरून किती छान व्ह्यू मिळतोय खाली. आणि सकाळी आल्यामुळे दर्शन एकदम मस्त झालं. जे गर्दी असून पण काही धक्काबुक्की वगैरे नव्हती, व्यवस्थित शांततेमध्ये दर्शन करू दिलं, त्यामुळे छान वाटलंय. आता इथे जाऊया, केव्हचं पण तिकीट घेतलेलं आहे ऑलरेडी. आता केव्हला जाऊया, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो, ही जी एकविरा आई आहे ती दुर्गा मातेचं रूप आहे आणि ही कोळी समाजाची कुलदेवता आहे. त्यामुळे ह्या साईडला मुंबई आणि कोकणाकडून भरपूर लोक येत असतात. आणि असं म्हणलं जातं की ही एकविरा आई नवसाला पावते, त्यामुळे भरपूर भक्त भाविक इथे नवस करून सुद्धा येत असतात. आणि इथे नवस पूर्ण झाल्यानंतर मंदिरावरती कोंबडा उडवण्याची सुद्धा पद्धत आहे. आणि मित्रांनो, या मंदिराबाबत अशी एक कथा सांगितली जाते की हे मंदिर पांडवकालीन आहे. पांडव जेव्हा अज्ञातवासात होते त्यावेळेस ते इथे फिरत आलेले आणि त्यावेळेस इथं आल्यानंतर देवीने त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि 5ही पांडव त्या परीक्षेत पास झाले. त्यानंतर देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांना इथे दर्शन दिले, अशी एक कथा इथे सांगितली जाते. आणि दुसरी कथा अशी सांगितली जाते की इथे खूप वर्षांपूर्वी इथे राक्षसांचा त्रास खूप वाढला होता, त्यामुळे लोक इथे शांततेमध्ये राहू शकत नव्हते. त्यामुळे लोकांनी देवीकडे प्रार्थना केली आणि देवीने मग इथे म्हणजे दुर्गा मातेने इथे मग एकविरा आईचं रूप घेतलं आणि त्या राक्षसांचा नाश केला. त्यानंतर मग लोक इथे एकविरा आईला मानायला लागले. तर असा हा इतिहास आहे मंदिराचा. आणि हे मंदिर पुण्यापासून आणि मुंबईपासून दोन्ही ठिकाणापासून खूपच जवळ आहे. पुण्यापासून तर 40 किलोमीटर 45 किलोमीटर वरती आहे आणि मुंबईपासून साधारण 60-65 किलोमीटर वरती आहे. त्यामुळे पुणे मुंबई दोन्ही ठिकाणून इथे भरपूर भक्त भाविक येत असतात. तर चला, आता मंदिरामध्ये दर्शन तर झालंय, जाऊया आता लेणी बघायला. आणि ही बौद्धकालीन लेणी आहे आणि पूर्णपणे दगडामध्ये कोरलेली आहे. आणि मित्रांनो, मंदिराच्या बाहेर हा जो स्तंभ आहे याचा काही जास्त इतिहास कुठेही उपलब्ध नाहीये, त्यामुळे ह्याच्याबद्दल जास्त काही माहिती सांगू शकत नाही. आणि इथून बघा मित्रांनो, इथून सुद्धा तुम्ही मुखदर्शन घेऊ शकता. तिथे लाईन मध्ये नसेल लागायचं तर. तसं काही इतर वेळेस गर्दी नसते, शनिवार रविवार थोडीशी गर्दी असेल. मित्रांनो बघा, इथून सुरुवात होते चैत्यगृहाची. इथे आतमध्ये चैत्यगृह आहे. आता लेण्या बघायला सुरुवात केली आहे आपण. चला जाऊया आता आतमध्ये आणि चैत्यगृह बघूया. बघा, चैत्यगृहामध्ये प्राणी वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. मित्रांनो, ही चैत्यगृहाची भव्यता बघा, किती उंच आहे. हे बघा वरती पूर्ण, आणि हे पूर्ण कोरीव काम आहे, सिमेंट मध्ये काही नाही, पूर्ण कोरीव आहे दगडामध्ये. आणि हे हत्ती बघा, यांच्या सोंड तोडलेले आहेत आणि हे सुद्धा पूर्ण दगडामध्येच कोरलेले आहेत. इकडे बघा, हे पूर्ण मूर्ती वगैरे सगळं दगडामध्ये कोरलेलं आहे. आणि कोरीव काम बघा, किती बारीक कोरीव काम केलेलं आहे. कुठेही काही तुटलेलं नाही किंवा काही काम चुकलंय असंही काही नाही, एकदम बारीक काम केलेलं आहे. इथे कोरीव काम केलेलं दगडामध्ये खूप मस्त दिसतंय. आणि इकडे बघा, त्या साईडला 3 हत्ती आहेत, मध्ये दरवाजे आहे आणि या साईडला सुद्धा 3 हत्ती आहेत. त्याच्यापैकी मधल्या हत्तीचं तर तोंड सुद्धा तोडलेलं आहे, पण बाकी 2 हत्तींची सोंड व्यवस्थित आहे. इथे बघा, पूर्ण सोंड बघायला मिळेल. चला जाऊया आता चैत्यगृहामध्ये. बघा, इथे वॉर्निंग पण लावलेली आहे की वरतून लाकडाचे तुकडे पडू शकतात, त्यामुळे सावध राहा. दरवाजा बघा आणि चैत्यगृह बघा, पूर्ण किती मस्त दिसतंय. खूप शांत आहे आणि थंड सुद्धा आहे. वरती बघा. आणि मित्रांनो, हे बघा, ह्या ज्या वरतीच्या लाकडी कमान आहेत त्या त्यावेळेसच्या ओरिजिनल कमान आहेत बघा, अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. परंतु वॉर्निंग म्हणून तिथे बाहेर लावले, याच्यातून लाकडाचे तुकडे पडू शकतात. हे जे खांब दिसत आहेत हे टोटल 37 खांब आहेत इथे. बघा, या साईडला सुद्धा आहेत. आणि मध्यभागी इथे स्तूप आहे, जे की उपासनेचं केंद्र आहे. बघा, हे सुद्धा पूर्ण दगडी आहे. हे बघा, या स्तूपाबद्दल आणि या चैत्यगृहाबद्दल इथे माहिती लावलेली आहे. इसवी सन सनापूर्वी 1ल्या शतकातलं हे खोदलेलं बुद्ध धर्मीय स्तूप आहे, बघून घ्या. आणि इकडे खांबांवरती बघा, इकडे सुद्धा मस्त कोरीव काम केलेलं आहे. मूर्त्या आहेत वरती, हत्ती सुद्धा आहेत. हत्ती आणि त्यावरती बसलेले लोक, अशी काहीतरी संकल्पना आहे. सगळ्याच खांबांवरती आहे. बघा, या प्राचीन वस्तूंना जवळून बघण्यात आणि हात लावून बघण्यात एक वेगळाच आनंद असतो.
किती जुन्या काळातला आहे आणि अजूनही जसंच्या तसं टिकून आहे, त्यामुळे खूप भारी वाटतंय. हे बघा इकडे आतमध्ये सुद्धा आहे, या साईडला. इकडे अंधार आहे त्यामुळे थोडस खूपच अंधार आहे इकडे बघा. इकडे काय असं कोरीव काम वगैरे नाहीये, फक्त हे एक डोंगराचा भाग आहे, हे बघा. आणि इथली खाली फरशी पण बघा, फरशी नाहीये, हे सुद्धा दगडात केलेलंच काम आहे. पूर्ण दगड आहे खाली. पूर्ण दगड असल्यामुळं पायांना एकदम थंड थंड वाटतंय. आणि इथलं पूर्ण टेम्परेचरच थंड आहे, कारण हे पूर्ण दगडामध्ये आहे. हे बघा, हे कुठल्या तरी लिपीमध्ये लिहिलेलं आहे, कुठली लिपी माहिती नाही, खांबावरतीच कोरलेलं आहे. चला जाऊया बाहेर आता. आलो इकडनं बाहेर चैत्यगृहामधनं. आता इकडे पुढे लेण्या आहेत, बाकीच्या लेण्या बघून घेऊ. इथे समोर रिनोव्हेशनचं काम चाललंय बघा. तिकडनं बाहेर आलो आपण चैत्यगृह बघून. बाकी लेण्या आहेत, बाकी लेण्यांसाठी इथून एंट्री आहे. तिकीट सेमच आहे दोघांचं पण. चला आतमध्ये जाऊन बघूया. बघा पूर्ण दगडामध्ये काम केलेलं आहे, कसं कोरलं असेल हे बघा. वरच्या साईडला चाललोय आता. अशा खाली खाली लाईट साठी खिडक्यात सोडलेल्या आहेत, काय दिसत नाही इथे. हे बघा पूर्ण वरती जाण्यासाठी अशी सीडी आहे. हे बघा पूर्ण दगडांमध्येच कोरलेले आहेत अशा प्रकारे. बघा आलोय वरती. वरती पण या सगळ्या रूम वगैरे आहेत, या सगळ्या बंद केलेल्या आहेत. फक्त हे कॉमन रूम ही जी ओपन आहे. आणि या खिडकीतनं व्ह्यू बघा. बघा बघा या सगळ्या ज्या रूम आहेत या बंद आहेत. इकडे पण आहेत. लाईट लावून दाखवतो बघा आतमध्ये काय आहे. हे बघा असं आहे, काय नाही, रूम आहे छोटे छोटे, बंद आहेत त्या पण. बघा हे भारताचा इतिहास बघण्यासाठी इथे सुद्धा फॉरेनर्स येतात. आणि मित्रांनो, या ज्या रूम आहेत, या रूम इथे भिक्षुकांना म्हणजे बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी यूज व्हायच्या. आणि पलीकडे जे आपण चैत्यगृह बघितलं ते तिथे उपासनेसाठी कामाला यायचं. आणि इथे बघा, इथे पूर्ण अंधार आहे, त्या काळात काय लाईट वगैरे नव्हती, त्यामुळे अशा या उजेड येण्यासाठी खिडक्या केलेल्या आहेत. इथे पण एक दरवाजा आहे, हा बंद आहे. इथे बाल्कनी सारखं आहे थोडस इथे. तर कसं वाटतंय मित्रांनो तुम्हाला इथे बघण्यासाठी? या पायऱ्या बघा मित्रांनो, खाली जाताना एकदम स्टीप आहेत. मध्ये मध्ये अशा छोट्या विंडो केल्यात उजेड येण्यासाठी, त्यामुळे खाली आल्यानंतर दिसतं. आलेलो आहे लेणी बघून बाहेर. आणि आपण सकाळी लवकर आल्यामुळे आपलं लवकर दर्शन झालं आणि लेण्या सुद्धा लवकर बघून झाल्या. त्यामुळे आता शिक 11:15 वाजलेत. बघा मागचा परिसर. आणि मित्रांनो, ही जी लेणी आहे ही त्यावेळेचा जो व्यापारी मार्ग होता, कोकण दख्खन, त्या मार्गामध्येच आहे. त्यामुळे इथे भरपूर व्यापारी वर्ग इथून प्रवास करत असताना या लेणीला भेट देऊन इथे वर्गणी देत असे. त्यांची नावे सुद्धा इथे आतमध्ये कोरलेली आहेत. ते बाहेरून बघा, वरतून तिथं दाखवलेलं ते बघा, ते 2 खिडक्या आणि तो दरवाजा एवढा आहे. बाकी पूर्ण हा डोंगर आहे असं. या साईडला मंदिर. मित्रांनो हे बघा, इथे पालखी आलेली आहे, कोळी बांधव आलेले आहेत पालखी घेऊन. जसं सांगितलं की एकवीर आई ही कोळी बांधवांची कुलदैवत आहे, त्यामुळे बघा इथे पालखी आलेली आहे आज. बघा चाललेले आहे ते मंदिरामध्ये. पाठीमागे माईकचा आवाज येत असेल, स्पीकर वरती घोषणा करतात आहे. बघा तिकडे पालखी गेली आहे आता मंदिरामध्ये. चला मित्रांनो, झालेलं आहे दर्शन आणि लेणी सुद्धा बघून झालेली आहे. आता निघालोय खाली. आता इथून परत तेवढ्याच पायऱ्या उतरून खाली जावं लागेल पार्किंग पर्यंत. आणि गर्दी बघा आता किती वाढली. आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती. इथे बघा, इथे चप्पल स्टँड आहे. बघा उतरताना पण तेवढीच गर्दी आहे, मगाशी जास्त होती. आता भरपूर लोक वर येत आहेत. हे बघा इथे किचन वगैरे पण आहेत. हे नाव कोरलेले आहेत लाकडी. आम्ही पण घेतो एक. हे बघा आम्ही पण एक घेतलंय, मंजुषाच्या नावाचं. माझ्या नावाचं मला आळंदीमध्ये भेटलेलं. बघा इथून एक फ्रीज मॅग्नेट पण घेतोय. इथे भरपूर आहेत, लोणावळ्याच्या जवळ असल्यामुळे इथे लोणावळा, भुशी डॅम. आम्ही हे घेतोय आई एकविरा. गर्दी बघा आता वरती जाणाऱ्या लोकांची. आता 11:15 वाजलेत आणि भरपूर लोक वरती चढायला सुरुवात करतात. आपलं दर्शन तर झालंय, आपण जातोय खाली. आता मित्रांनो, जाता जाता आलो आहे एकविरा आईच्या 5 पादुका मंदिरामध्ये. इथे पादुका आहेत आणि तिथे मुखवटा आहे. चला आता जाता जाता भूक लागली तर इथे थांबून घेतलंय इडली आणि मिसळ. चला आता खाऊन घेतो. आणि हे बघा मित्रांनो, जर खालून पायथ्यापासून ट्रेकिंग करत आलात तर इथून यायला लागतं आणि मग इकडे वरती जावं लागतं. आणि गाडीने आला तर इथे समोरच पार्किंग आहे. तर आता चहा पण घेतलाय. पार्किंग मध्ये पोहोचलोय. इथे अशी पार्किंग आहे बघा, भरपूर लोक आलेत, गर्दी, गाड्या बघा इथे.
तर मित्रांनो, आता बसलेलो आहे गाडीमध्ये, इथून निघायची तयारी आहे. इथे दर्शन वगैरे व्यवस्थित झालं सगळं, लेणी पण व्यवस्थित बघून झाली. आता बघू शकता तुम्ही, आता दाखवलं मी गाड्या किती आल्या तिथे, भरपूर गर्दी झाली. आता आम्हाला तर सकाळी व्यवस्थित दर्शन झालं. सकाळी आलो तेव्हा जास्त काही गर्दी नव्हती. त्यामुळे तुम्ही पण येणार असाल आणि शनिवार रविवार येणार असाल तर सकाळी लवकरच या. 10 नंतर इथे भरपूर गर्दी होते. चला आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही इथून आता जाणार आहोत बिर्ला गणपतीला. तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये बघायला मिळेल. हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.